शेतकरी नेते सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज वेगळं चित्र विधान भवनात पाहायला मिळालं आवारामध्ये नागपूरच्या. आणि उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? अधिवेशनचा सत्र सुरू आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे आणि आपल्या जन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थाने हे अधिवेशन देवेंद्रजींच्या होत आहे आणि निश्चितपणानं आपण एखाद्याच्या जन्मभूमीमध्ये गेलो तर आपली संस्कृती आहे की जाऊन भेटणं, अभिवादन करणं किंवा हस्तांदोलन करणं किंवा जाऊन बाबा एक राज्याची संस्कृती राहिलेली आहे की राजकारणाच्या पलीकडे सुद्धा काही नाती असतात. आपण ती माणुसकीची नाती जपत असतो आणि त्या दृष्टिकोनातून गेले असतील. आणि 25 वर्षाची भाजप सेनेची मैत्री होती. काय असं काही थोडंच बांधाला बांध आहे आणि भांड्याला भांडा आहे तर त्याचा आवाज यायला असं काही नसतं. म्हणजे सूचक वक्तव्य म्हणावं, भविष्यामध्ये दोघं एकत्र येतील याची भेट म्हणजे नांदी असं म्हणावं? असं काही नाही आहे. सभागृहाच्या लॉबीमध्ये सभागृहामध्ये एकमेकाला भेटत असतात, एकमेकाकडे चहा पाण्याला जात असतात. आता झोपडीतलं एखादं श्रीमंताच्या वाड्यात गेलं चहा पेत बसलं म्हणून काही ते काही पाहुणापैचं नातं होतं थोडंच आहे का? अलग लक्षात. ज्याचं त्याचा मार्ग वेगवेगळा आहे, ते त्या मार्गाने चालली ती. नक्कीच. पण दोन नेते जेव्हा एकत्र येतात त्यावेळी बऱ्याच राजकीय चर्चा घडतात आणि या चर्चांची बाहेर सुद्धा चर्चा होते. असं काही नाही. आम्ही बी रस्त्याने येता जाता शत्रू असला तरी नमस्कार करतच असतो. देव जरी कुळस्वामी नसला तरी बी आपण त्याला पाया पडतच असतो. काय शेवटी त्याचाही आशीर्वाद आपल्यावर असावा. तसं मला वाटतं की याचा काही फार वेगळा अर्थ काढावा असं एवढी मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. नक्कीच. पण असं पण बोललं जातं की विधानसभा अध्यक्षांची त्यांनी भेट घेतली. आता विरोधी पक्ष नेतेपद जे आहे ते शिवसेनेनं मागणी केली आहे की त्यांच्याकडे राहावं कारण त्यांचं संख्याबळ जास्त आहे. तर मला वाटतं विधानसभेचे अध्यक्षांचा तो निर्णय आहे. ते कायदा काय आहे तपासतील आणि त्यानुसार तो निर्णय देतील. भविष्यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येतील का अशी चर्चा झडते सदाभाऊ? आता कोण कधी येणार, कसं येणार, काय कवा येणार ह्याच्यापेक्षा आम्ही कुठं येणार, कुठं राहणार हे महत्त्वाचं आहे. कशाला शेजाऱ्याच्या घरात वाकून बघायचं त्याचं काही चाललंय. आपण आपल्या घरात बसायचं. अजून दूर नाही झाली नाराजी, मंत्रीपद नाही मिळालं म्हणून कुठेतरी शल्य बोचते मधून राहून. राजकारणामध्ये आम्ही मंत्रिपदासाठी आलो नाही. राजकारणामध्ये आम्ही घाम घालणाऱ्या माणसाच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आलो आणि म्हणून मला वाटतं की मंत्रिपद येतात जातात. माझा नेतृत्वावरती विश्वास आहे. देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले हेच माझ्या दृष्टीनं फार मोठं भाग्याचं आहे आणि हळूहळू आम्ही बी पायऱ्या सोडू त्यांच्या हाताला धरून. पण आपण पाहिलं की छगन भुजबळ ज्या पद्धतीनं म्हणतायत आता तर म्हणतायत की देवेंद्र फडणवीस हे फॉर होते आणि देवेंद्र फडणवीसांना वाटत होतं की छगन भुजबळांना मंत्रिपद मिळावं पण मग कुणी पत्ता कट केला ह्याचा शोध घ्यावा लागेल असं पण म्हणतायत ते. म्हणजे पत्ता कट करणार कोणतरी आहे महायुतीमध्ये असं म्हणा. देवेंद्रजी यांना संपूर्ण महाराष्ट्राची जाण आहे, अभ्यास आहे आणि एक अभ्यासू नेतृत्व म्हणून देवेंद्रजींच्याकडे बघितलं जातं. आणि देवेंद्रजी हे उपेक्षितांचे नेते आहेत, ते प्रस्थापितांचे नाही आहेत. मी असं वारंवार सांगितलं. त्यामुळं उपेक्षितांचं नेतृत्व हे छगन भुजबळ साहेब करत होते आणि म्हणून देवेंद्रजींना उपेक्षितांचा नेता हा भुजबळ साहेब त्यांच्या नजरेमध्ये दिसला असावा आणि म्हणून त्यांनी भुजबळ साहेबांनी नाव घेतलं असावं असं मला वाटतं. आणि आता भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत या राज्यातले. आम्ही तर उपेक्षित त्यांची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत. मला वाटतं की ते भविष्यामध्ये जोमानं विस्थापितांची लढाई लढतील. आता मात्र त्यांचं लढाईचं शस्त्र जरा बदलणार आहे कारण ती लढाई मी सांगणार नाही, मी सांगण्या एवढा मोठा नाही, पण ती लढाई अजून प्रस्थापिताच्या विरोधातली आहे, ती संपलेली नाही असं मला वाटतं. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिलं. म्हणतात 25 जानेवारीपर्यंत जे प्रलंबित प्रश्न आहे ते मार्गी लावा, अन्यथा पुन्हा एकदा राज्यामध्ये आमरण उपोषण करणार, मोठं आंदोलन घेणार.
राज्याला विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होणार आहे. निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या जनतेनं विकासाला मतदान केलेलं आहे. जातीपातीचं राजकारण आता गाडूया आणि विकासाच्या राजकारणाची गुढी उभा करूया ही भावना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे. देवेंद्रजी सत्तेवरती आल्यानंतर वेगवेगळ्या बाजूनं जसं आग्यामहू उठावं तसं हळूहळू काही आग्यामहू उठायला लागतील. पण त्यावेळी निश्चितपणानं सगळ्यांना योग्य मान सन्मान दिला जाईल आणि चर्चेतून समाजाला जे गरजेचं आहे ते निश्चितपणानं मार्ग काढण्याचं काम हे सरकार करेल. शेवटचा प्रश्न आहे, हिवाळी अधिवेशन आहे. खरं तर थंडी जास्त असते नागपूरमध्ये, पण त्यासोबतच हे अधिवेशन पण अगदी थंड आहे असं सगळेच म्हणतात. सगळे म्हणतात की मजा नाही अधिवेशनमध्ये, असं वाटतं तुम्हाला? नाही, अधिवेशनचं चांगलं कामकाज चाललेलं आहे. जे कोण सभागृहात हजर राहत नसतील त्यांना मजा येत नसेल. काय सभागृहात राहिलं की त्याला आनंद मिळतो या आणि थंडी माफक आहे काय आणि अधिवेशन बी व्यवस्थित चाललेलं आहे. पण आता काही लोक दिवसा उन्हात उभा राहत असतील, त्यांना वाटत असेल थंडी लागत नाही. थंडी लागायची असेल तर 11-12 नंतर येऊन इथं उभा राहिलं पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? त्यामुळे मला असं काही वाटत नाही. बरोबर अधिवेशनामध्ये कामकाज चाललेलं आहे. सगळ्यांना आपापलं मत या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मांडलं जात आहे. त्यामुळं या अधिवेशनातून निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावरती प्रत्येक सदस्याला आपलं मत मांडण्याचा इथं अधिकार मिळत आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.